आणि लेखी परीक्षेमध्ये येण्यासाठी आपल्याला शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी 25 गुण घेणे गरजेचे आहे। नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 एकूण 17,000पेक्षा अधिक पदांसाठी निघालेली भरती। यासाठी उमेदवारांसाठी काही सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या सूचना म्हणजे काय असणार आहेत? या सूचनांमध्ये आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ दिलेली आहे। तर आपले ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे? 5 मार्च 2024 रात्री 12 वाजल्यापासून आपले ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे पोलीस भरतीसाठी। आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहेत। तर आपला पहिला प्रश्न असणार आहे, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। या सूचनांची PDF आपल्याला www.policrecruitment2024.mahaIT.org या साईटवर म्हणजेच संकेतस्थळावर उपलब्ध आहे। त्या ठिकाणाहून आपण ही डाउनलोड करू शकता किंवा ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर आपल्याला ही PDF बघायला मिळणार आहे। तर आपली ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ काय असणार आहे? 5 मार्च 2024 पासून आपण अर्ज सादर करू शकतो आणि शेवटची दिनांक काय असणार आहे? 31 मार्च 2024 पर्यंत आपल्याला हे अर्ज सादर करायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपला प्रश्न असेल, परीक्षा शुल्क किती असणार आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग यांच्यासाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क असते। पोलीस शिपाई पदासाठी 450 रुपये, विद्यार्थ्यांसाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये फीस असणार आहे। पदाचे नाव या ठिकाणी दिलेले आहे, पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन, कारागृह शिपाई। सर्वांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फीस असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये फीस आपल्याला असणार आहे। त्यानंतर इथं काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे? आवश्यक कागदपत्र। आपल्याला फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत? ही कागदपत्र असल्याशिवाय आपण फॉर्म भरू शकणार नाही। त्यामुळे आपण हे पूर्ण कागदपत्र कोणकोणते आहेत ही लिस्ट तुम्हाला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। पहिले कागदपत्र म्हणजे SSC आणि HSC म्हणजे 10वी आणि 12वीचे आपले मार्क मेमो, उत्तीर्ण प्रमाणपत्र। त्यानंतर आपला जन्म दाखला लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमधून फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे। कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र लागू असेल, ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे। संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र ही लागणार आहे। खेळाडू प्रमाणपत्र, आपण जर प्रावीण्यपात्र खेळाडू असताल तर आपल्याला प्रावीण्यपात्र खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे। नॉन क्रिमिलेअर हे कोणासाठी लागू असतं? विजा अ, भजब, भजक, भजड, विमाप्र, इतर मागासवर्ग, SC BC EWS प्रवर्गातील। तर आपल्याला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वरील सर्व कास्टवाल्यांसाठी लागणार आहे। त्यानंतर माजी सैनिक असल्यास त्यांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र, आपण जर गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, पोलीस पाल्य असल्याचे प्रमाणपत्र हे फक्त लागू असेल त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो। अनाथ बाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र हे ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठीच। NCC चे प्रमाणपत्र, उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील। म्हणजे आपल्याला हे डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे आणि यावरील काही डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरताना लागतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपण जेवढे डॉक्युमेंट आपण ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागू असतील। पोलीस शिपाई गट क, राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क, लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ते सर्व जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या सर्व ठिकाणी आपली भरतीची ॲड निघालेली आहे, ते आपण वाचून घ्यायचे आहे आणि कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते आपण बघून घ्यायचे आहे। तर वयोमर्यादेची अट काय असणार आहे? वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त
28 वर्ष. त्यानंतर मागास प्रवर्ग, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ आणि बऱ्याच या ज्या दिलेल्या आहेत त्या, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत वयाची अट आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्षाची अट आहे. भूकंपग्रस्तसाठी ही 18 आणि 45 एवढी वयाची अट आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी असणार आहे. पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवार कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 वर्ष. अनाथ उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षाची अट असणार आहे. आणि समांतर आरक्षणात येणारे उमेदवार, महिला उमेदवारांसाठी किमान वय असणार आहे 18 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्ष जास्तीत जास्त आणि मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष. खेळाडू उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी 28+5 आणि मागास प्रवर्गासाठी 33+5. पोलिसाचे पाल्य असतील तर किमान 18 वर्ष असणे गरजेचे आहे आणि खुल्या प्रवर्गातून जास्तीत जास्त 28 वर्ष आणि मागास प्रवर्गातून 33 वर्ष. गृहरक्षकांसाठी किमान 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गातून जास्तीत जास्त 28 वर्ष आणि कास्टमधून जर असेल तर 33 वर्ष. माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी असे उमेदवार किमान 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 28+3 जास्तीत जास्त आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33+3 जास्तीत जास्त वयाची अट आहे. शैक्षणिक अर्हता याबद्दलच्या अटी व नियम दिलेले आहेत ते आपण वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे शारीरिक पात्रता. महिला उमेदवारांकरिता उंची कमीत कमी 155 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. पुरुष उमेदवारांकरिता उंची ही 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त असावी, म्हणजे 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आणि ट्रान्सजेंडरसाठी स्वतःची लिंग ओळख महिला / तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी उंची ही 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि ज्यांनी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेली आहे अशा व्यक्तींसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. त्यानंतर छातीबद्दल पुरुष उमेदवारांकरिता न फुगवताच 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि न फुगवलेली छाती आणि फुगवलेली छाती यामध्ये 5 सेंटीमीटर पेक्षा कमी फरक नसावा. आणि तृतीयपंथीयांसाठी शारीरिक चाचणीबद्दल माहिती बघूया. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवाराची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे यासाठी 20 गुण असणार आहेत. त्यानंतर 100 मीटर धावणे यासाठी 15 गुण असणार आहेत आणि गोळाफेकसाठी 15 गुण अशी एकूण 50 गुणांची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी घेतल्या जाणार आहे. त्यानंतर महिला उमेदवार ज्या आहेत त्यांच्यासाठी 800 मीटर धावणे यासाठी 20 गुण असणार आहेत, 100 मीटर धावणे यासाठी 15 गुण असणार आहेत आणि गोळाफेकसाठी 15 गुण, एकूण 50 गुणांची महिलांसाठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तृतीयपंथी उमेदवार ज्यांनी पुरुष दर्शवलेले आहे त्यांच्यासाठी पुरुषांप्रमाणे 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. आणि महिला तृतीयपंथी यांच्यासाठी महिलांप्रमाणेच 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस भरतीमध्ये प्रथम शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेच्या किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. मित्रांनो, 100 गुणांची आपली लेखी परीक्षा आहे. त्यामध्ये आपल्याला किती गुण घ्यायचे सांगितले आहेत? किमान 40%. म्हणजे 100 पैकी आपल्याला 40 पेक्षा जास्त गुण घेणे गरजेचे आहे. तर आपण लेखी परीक्षेमध्ये पास असणार आहोत. आणि लेखी परीक्षेमध्ये येण्यासाठी आपल्याला शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी 25 गुण घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी पास करू शकता. लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आपल्याला बघायला मिळणार आहेत? त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण अशा प्रकारचे 4 विषय आपल्याला असणार आहेत.